सावळ्याची जणू सावली. पुढील प्रोमध्ये सावली झोपलेली असते, पण तिची तगमग व्हायला लागते. सारंग बाबतीत झालेला जाळ तिला स्वप्नात दिसतो. सारंग मोठ्याने ओरडत असतो, आई मला वाचव, आई मला वाचव. आता सावलीला घाम फुटतो, पण सारंगचा आवाज तिच्या कानातून काय जात नाही. तिला आठवतं तिने सारंगला जाळात पडता पडता वाचवलेलं. त्याची अवस्था वाईट असताना ती पकडून सारंगला घेऊन येते. त्यानंतर पुन्हा एकदा रस्त्यावरून आणि हॉटेलमध्ये अस्मी वॉशरूममध्ये जाते आणि इकडे लाईट पण जाते. आता सारंग मोठ्याने ओरडायला लागतो. सावली येते, त्याचा हात पकडते. तेव्हा सारंग म्हणतो, हा प्रेमाचा हात. मला ह्या हातामध्ये प्रेम दिसतं, प्रेमाची जाणीव होते. तो आता सावलीमुळे एकदम शांत होतो. आता सावली स्वप्नातून एकदम जागी होते. विठ्ठलाकडे बघते आणि म्हणते, विठ्ठला सारंग सरांवर काही संकट नाही येणार ना. तेवढ्यात लाईट जाते आणि सारंग मोठ्याने ओरडायला लागतो, आई आई मला वाचव. सगळे घरामध्ये झोपलेले असल्यामुळे त्यांना काय आवाज येत नाही, पण सावली मात्र सारंगच्या रूमकडे धाव घेते. तो स्वतःचं डोकं दाबत एका कोपऱ्यात असतो. सावली जाते म्हणते, सारंग सर, सारंग सर. सारंग आता तिला पटकन मिठी मारतो आणि म्हणतो, माझ्या आयुष्यात तू प्रकाशासारखी येतेस, नेहमी मदतीचा हात देतेस. तुझ्या हातांचा स्पर्श, प्रेमळ स्पर्श, माझ्या आईच्या स्पर्शाची आठवण करून देतो. जेव्हा तू माझ्यासमोर असते ना, तेव्हा मला असं वाटतं तू सांगते सगळं ठीक होईल. ती म्हणती, सारंग सर शांत व्हा. अहो काही नाही होणार, मी आहे ना. सारंग म्हणतो, मला खूप भीती वाटते. तेवढ्यात आता तिलोत्तमा पळत येते. ती सारंगच्या रूममध्ये येताच पटकन लाईट येते. तिलोत्तमा बघते तर सावलीच्या मिठीत सारंग असतो. आता तर तिच्या पायाखालची जमीनच सरकते. ती मोठ्याने ओरडते, सावली. तिच्या आवाजाने सारंग पण भानावर येतो. तो आता सावलीकडे बघायला लागतो. ती जायला लागते. तेवढ्यात तिलोत्तम म्हणते, थांब. परत जर माझ्या मुलाच्या आसपास भटकली तर याद राख आणि त्या जगन्नाथवर विश्वास नको ठेवू. त्याने सारंग आणि मला खूप त्रास दिलाय. हे सगळं त्याने आम्हाला त्रास देण्यासाठी केलंय आणि तुला पण ह्या घरामध्ये त्यानेच प्लॅन्ट केलंय. पण सारंग मात्र एकदम शांत असतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.